प्रसिद्ध कवी शैलेंद्रच्या ओळी आहेत. बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ. आहे प्रत्येक समाजात असे समाजसेवक असतात, प्रत्येक समाजात, आणि मग ते आपल्या समाजाची सेवा करतात. परंतु समाजाची सेवा करता करता जेव्हा ते आपलं सेवेचं क्षेत्र विस्तारतात आणि समाजाच्या पलीकडे जाऊन काम करू लागतात, तेव्हा त्यांना महान असं स्वरूप प्राप्त होते त्यांच्या कार्याला. अशाच एका कार्यकर्त्याचं स्मरणात झालं. पाहू, त्या कार्यकर्त्याचं नाव आहे शंकरराव पापळकर. परत वेळेचे श्याम टाकीच्या पुढं त्यांचं दुकान होतं. दुकान चालवायचे ते वडील भाऊ, इस्त्रीचं दुकान होतं. हा माणूस लोकसेवा, कोणाचे काम असलं का चालला, दुकान विकान सारं सोडून, पण मागितले पैसे जेवढे गल्लात आहेत तेवढे देऊन टाकायचा, अशा तऱ्हेचा माणूस होता. त्या माणसाचा आदर्श होता आमच्या ताराबेन मशहूरवाला. हा त्यांचा आदर्श. कारण ताराबेन मशहूरवाला त्यांना आदर्श म्हणून मानत होते ते. हे पण महाराष्ट्राचे राज्यपाल त्याच्या वझरीतल्या आश्रमात आले. तेव्हा त्यांना ताराबेनचं कार्य समजावून सांगत होते. तेव्हाचा फोटो आहे हा. ते शंकरराव पापळकर. सुरुवात पाहू. आणि ताराबेनचा आदर्श मानत होते. आणि ताराबेनच्या संस्थेत आपल्या समाजची एक बाई काम करते ही त्यांना माहीत होतं. ती आमची बहीण वत्सलाबाई फाले. तिला फार मानत ते. ताराबेनला आदर्श मानत होते, पण आपल्या समाजची बाई ताराबेनच्या सेवा कार्यात सहकार्य करते, त्याला फार हे होता. 1969 सालची गोष्ट आहे. त्यांचं 2-3 वेळा निरोप आला की बाई तुम्ही तुमचे भाऊ एक दिवस आमच्याकडे रसाला या, कसंही करा. त्याला रसाई असं म्हणतात. आणि एक दिवस आम्ही त्यांच्याकडे गेलो. श्याम टाकीज ते पुढं त्यांचं दुकान होतं आणि मागच्या गल्लीतले त्यांचं घर. आम्ही गेलो. त्यांना आनंद झाला. त्यांनी आंबे बोलावले. परत वाडा चांदूर बाजार या ठिकाणी काय सराई आहेत, त्या सराईत गावोगावचे आंबे येतात आणि ते आंबे मग विकायला असतात. आजकाल आंबे राहतच नाही. ते गावला आंबे कमी झाले आहेत. तर आमच्यासाठी आंबे त्यांनी बोलावले. स्वतः काही गेले नाही, दुसऱ्या माणसाला पैसे दिले. कारण काय आहे, यांचं कार्य इतकं जोरदार आहे का यांच्यापासून कोणी पैसे घेत नव्हते. गेले, आंबे आले घरी, रस केला,
तर एक 12-12:30 झाले असतील. आणि यांची वाट पाहत बसलो. झालं काय, कोणाच तरी काम ओढलं होतं, त्याच्यावर चालले गेले. आपल्या घरी पाहुणे आहेत, वत्सलाबाईला आपण मानानं बोलावलं, त्याचे भाऊ आले आहेत. मी होतो, गुणवंत भाऊही होते, माझे मोठे भाऊ. ते नगर परिषदमध्ये लागले होते पहिल्यांदा. पहिले माझ्याच्या संस्थेतून सोडून ते तिथं गेले होते यवतमाळला. उन्हाळ्यात आम्ही एकत्र जमतो. आपल्या घरी पाहुणे आले आहेत, वत्सलाबाई आले आहे. हे सगळं भान घेऊन सगळे विसरले आणि चालले गेले. त्यांच्या घरची लोक म्हणे, वडील म्हणे, तुम्ही जेवून घ्या बाई, आता काही खरं नाही. त्यांची बायको, तिने बहिणींनाही सांगितलं, तुम्ही जेव्हा, आता काही खरं नाही. संध्याकाळी आले तर आले, नाही तर काय खरं नाही. असंच आहे आमचं. असं माणूस काय, त्याला शेतीचं क्षेत्र इथं जवळच, त्या घराच्या इकडे पुढच्या बाजूला थोडंसं नगर परिषदेचं ऑफिस जवळच आहे ना. हा गुप्ता पेट्रोल पंपाचा भेट गेला किंवा हे नगर परिषदेचं ऑफिस. लोक नगर परिषदमध्ये न जाता या दुकानवर यायचे आपलं काम घेऊन, आणि चालला बुवा, अशा तऱ्हेचे होते. गेले ते, आणि ते गेले. गोष्ट आहे 1969ची गोष्ट आहे, 68 आहे, 68. तेव्हापासून भेट नाही. आता ते शंकरराव पापळकरचे शंकर बाबा झाले आहेत. आता तुम्हाला दाखवलं, पुन्हा इकडे दाखवतो. शंकरराव पापळकरचे शंकर बाबा झाले आहेत. आणि कार्य कोणतं म्हणता, सोडलं घर सोडलं. भाऊ त्याचा BA झालेला होता. भाऊ कुठे यवतमाळमध्ये कुठे नोकरीवर लागला, घर सोडून दिलं. वहिनी भावाजवळ राहायच्या, दिराजवळ. वडील तर वारले, पण त्यांचं हे कार्य अविरत चालू आहे. कोणतं, की हे जे लोकांना सोडून दिलेले मुलं आहेत, ते आणायचे, कडेवर घ्यायचे, त्यांची सोय करायची. ती साधे नाहीत मुलं. कोणी आंधळ आहे, कोणी लंगडा आहे, कोणी टाकून दिलेले आहे, असे मुलं. आणि ते सांभाळतात, त्यांचा सांभाळ करतात. म्हणजे कार्य घर सोडून दिलं आहे आणि या कार्यात ते लागले आहे. वरझरी तर त्यांचा आश्रम आहे. आता शंकरराव पापळकर हे आमचे होते. आता ते शंकर बाबा झाले. पापळकरही नाव राहिलं नाही. त्यांना शंकर बाबा म्हणून ओळखतात मोठे मोठे लोक. आपण महाराष्ट्राचे राज्यपाल पाहिले, मोठे मोठे लोक, त्यांची ओळख आहे. त्यांच्या मुलींचे ते लग्नही करून राहिले आहेत. स्वतःचं घर मात्र विसरले. त्यांची पत्नी मरण पावली. खरं त्यावेळेस गाडगे महाराजची आठवण झाली की गाडगे महाराजचं कीर्तन सुरू होतं. त्यावेळेस कोणतरी सांगितलं गोविंदा मरण पावला म्हणून. आणि गोविंदा म्हणजे गाडगे महाराजचा मुलगा. तर गाडगे महाराजने एकच म्हटलं, असे गेले असे किती गेले कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी. बस त्याचीच पुनरावृत्ती इथं घडली. यवतमाळजवळ अकोला बाजार आहे, तिथे त्यांचा भाऊ नोकरीवर होता. तिथं शंकररावची बायको मरण पावली. फक्त 2 तासासाठी बुवा इथं आला आणि पुन्हा आपल्या संसारात चालला गेला. अशा तऱ्हेचा मोठा माणूस आहे. आम्ही तुमच्या इथं रस खायला गेलो होतो, ही आठवण आता आली म्हणून सांगतो. असा मोठ्या मोठ्या महाराष्ट्र माणसाचा सहवास मला लाभला आहे. त्यानिमित्तानं बरं झालं.
शंकररावची आठवण झाली, आमच्या बहिणीची आठवण झाली आणि ज्यांचा आदर्श मानतात मोठे मोठे लोक त्या ताराबाईंची आठवण झाली. सगळ्यांना वंदन करतो.